नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं समजावून सांगणार आहे। तर इथे मी कटोरीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा परफेक्ट असे सांगितले, त्यामुळे तुमचे कटोरीचे आकार सुद्धा चुकणार नाहीत आणि मुंड्याचे आकार सुद्धा चुकणार नाहीत। तर इथे सर्वात पहिल्यांदा मी ब्लाउजची उंची घेणार आहे। इथून मी उंची घेते, पहा इथे जेवढी आपली हेवी साईज असेल ना त्याप्रमाणे आपल्याला उंची घ्यावी लागते। तर इथे मी 14.5 इंच उंची घेणार आहे। तुमची उंची आहे ते 15 इंच सुद्धा असू शकते। जर समजा एखाद्या कस्टमरची हाईट कमी असेल त्यावेळेसच मात्र तुम्ही ब्लाउजची उंची जी आहे ती कमी ठेवा, नाही तर शक्यतो तुम्ही उंची कमी ठेवण्याचा प्रयत्न करू नका। आता इथे मी 14.5 प्लस 1 इंच, जसं की आपण नेहमी उंचीमध्ये वाढवतो त्याप्रमाणे इथं 15.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे एक लाईन ओढून घेतली, उंचीचं मार्किंग झालं। आता शोल्डर टाकणार आहे मी 5.5 इंच, 5.5 इथून ही 5.5 आणि मुंडा इथे घेते मी 6.25। मला इथं 9.5 इंच मुंडा घेर पाहिजे, तर मी इथं 9.25 इंच टाकलेलं आहे। इथं मुंड्याची उंची इथे छातीचा चौथा भाग टाकणार आहे मी 10 आणि हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 33 आहे, त्याचा चौथा भाग 8.25, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी प्लस केलं 9.25 आणि हे 1.5 इंच मार्जिन। इथून घेतलं मी 1.25 इंच, ही जी मुंडीची उंची आहे याचा असं मी सेंटर केला। आता हा फिटिंगचा पॉईंट आहे, इथून मी आतमध्ये 1.25 इंच घेतलं, हा सेंटर आहे। इथून जवळपास 1.25 इंच 0.75 इथं 1.25 इंच घेतलंय आणि हा सुद्धा 1.25 इंच आहे आपला आकार देण्यासाठी, म्हणजे ही मुंडा खोली। तर इथून मी या पद्धतीने आकार देणार आहे, पहा। आणि अर्धा इंच इथं आपण डाऊन करायचं नेहमीप्रमाणे। आता एवढं ड्रॉ केल्यानंतर आपला हा आहे पाठीमागचा मुंडा। पाठीमागचा मुंडा ड्रॉ केल्यानंतर मला मुंडा घेर हवा आहे 9.5, तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलेलं आहे आणि हा मुंडा घेर चेक करून घेते। तर पहा, बरोबर 9.5 इंच आपला हा मुंडा घेर भरला आहे, तुम्हाला इथं दिसतच असेल। 9.5 परफेक्ट आलेला आहे, म्हणजे मी जी 6.25 इंच मुंड्याची जी उंची घेतलेली होती ती बरोबर आहे। आता इथून मी शोल्डर टाकणार आहे। जर तुम्हाला इथं शोल्डर वगैरे मोजायचं नसेल तर 2.25 इंच सरळ सरळ इथं गळ्याची रुंदी टाका, 3.25 इंच शोल्डर राहील। मग इथून पहा, शिलाई मार्जिन जर तुम्हाला जास्त जात असेल तर पहा इथे 2.5 इंचाबरोबर शोल्डर पट्टी आपली शिल्लक राहते। आता लगेचच आपण पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे, तर इथे 1.5 इंच एक पॉईंट दिला, इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। इथून घेणार आहे मी 1.25 इंच 0.75 आणि इथून हा आकार दिला या पद्धतीने, म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला मुंडा बसतो, घोळ वगैरे येत नाही पुढच्या मुंड्यामध्ये। 6.5 इंच पुढचा गळा आहे, 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं। हेवी साईजमध्ये पुढचा गळा थोडासा आपण जास्त तुटो, एकदम जास्तही ठेवायचं नाही, पहा। इथं गळ्याला आकार दिला, इथे 1.5 इंच शोल्डर मी डाऊन करणार आहे गळ्याकडे। 2.25 इंच इथे मी क्रॉस पट्टी ठेवणार आहे। क्रॉस पट्टीला आपण आकार देण्यासाठी इथं घेणार आहे 1.25 इंच 0.75 आणि इथून असे आकार दिले। आता इथं कटोरी मी घेणार आहे 6, इथून ही 6 इंच घेतलं,
इथे एक सरळ लाईन ओढून घेतली. इथे गळ्याजवळ 1 इंच ही लाईन थोडी अजून वर ओढून घेतली. पहा इथे या पद्धतीने मी कटोरीला आकार दिले. तर खूप छान असा आपला हा कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो तयार झालेला आहे. आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती तुम्ही पेपरवरती किंवा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती वाढवू शकता अर्धा इंच. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही पेपरवरती वाढवून ठेवू शकता, आणि नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती वाढवून ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण उंची घेतलेली आहे 14.5 प्लस 1 15.5. शोल्डर घेतलेला आहे 5.5. मुंडा घेतलेला आहे 6.25. इथून छातीचं मेजरमेंट टाकलेलं आहे 10. हे 1.5 इंच मार्जिन. कंबर आहे 33, त्याचा चौथा भाग होतो 8.25 प्लस त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी केलेलं आहे 9.25 इंच घेतलेला आहे, आणि हे 1.5 इंच मार्जिन आहे. क्रॉसपट्टी आपण 2.25 इंच घेतली इथून, आणि हे घेतलेलं आहे 1.25 इंच. मूळ कटोरी आपली 6 इंचाची आहे, आणि इथे आपण 1 इंच वरती घेऊन आकार दिलाय. पुढचा गळा 6.5 आहे, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला 40 साईजचा जो डायग्राम आहे तो तयार झालेला आहे. यामध्ये अजून तुम्हाला काही शंका वाटत असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारा. तर ही कटोरी जी आहे ती आता कशी वाढवायची हे पाहूया. आता इथे मी कटोरी वाढवणार आहे. कटोरी वाढवण्यासाठी इथं घेणार आहे मी अर्धा इंच, 0.5 म्हणजे अर्धा इंच. इथे घेणार आहे 1/2 इंच. 1/2 इंच म्हणजे फक्त 2 लाईन 0.25. आता इथून 1.5 इंच घ्यायचं. इकडूनही मी 1.5 इंच घेतलेला आहे. हे असं जोडून घेऊन या पद्धतीने मी इथं कटोरीला आकार दिलेले आहेत. आकार दिल्यानंतर हा जो पूर्ण आपण वाढवलेला भाग आहे त्याचा असा टेप दुमडून सेंटर करून घ्यायचा. त्याआधी हा किती भाग आहे हे चेक करूया. 5.1 आहे, तर हा सुद्धा 5.1च ठेवायचा. पहा इथं आला हा भाग, म्हणजे हा 1/2 इंचाने आपला जास्त होतोय, तर ते आपण घ्यायचं नाही. बरोबर तिथे जेवढं आहे तेवढंच मार्किंग इथं करून घ्यायचं. इथून मी 1.5 इंच घेतलं. इथेही मी 1.5 इंच घेतलेलं आहे. हे सुद्धा 1.5 इंच आहे. हे 5.1, हे सुद्धा 5.1च आहे. आता हे जोडून घेऊया. एकदम परफेक्ट असे कटोरीला आकार आपले तयार झाले. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही कटोरी दिसत आहे. तर आता मी टक्स देणार आहे 1.25 इंचाचा. रुंदी किती घेतली मी टक्सची? 1.25 इंच 40 साईजमध्ये, आणि इथं उंची घेणार आहे 3 इंच. आता हा टक्स या पद्धतीने जोडायचा. आता आपण हा जो टक्स घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं? इथून आता इथं टक्स आपला स्टिच होणार आहे, तर इथून मूळ कटोरी किती आहे आपली 6, तर किती राहिली पाहिजे इथे 3 इंच. पहा या साईडला 3 इंच, म्हणजे बरोबर इकडे आपलं 1/2 इंच ते 3 लाईन एवढं आपलं हे शिलाई मार्जिन शिल्लक आहे. इकडून सुद्धा 3 इंच. पहा हे 3 लाईन एवढं आपलं मार्जिन इथं सुद्धा कटोरी जोडण्यासाठी शिल्लक आहे. म्हणजे जी आपण कटोरी काढलेली आहे ही एकदम परफेक्ट अशी आहे, आणि आकार वगैरे कुठे सुद्धा असे वेगळे असे आलेले नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.